बेनिग्रे गावात ग्रामपंचायतच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे। केंद्र शासनाच्या मेरी पंचायत ॲपवर गावातील विकास कामांचे चुकीचे फोटो अपलोड करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत शेकडो तरुणांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली आहे। विशेष म्हणजे मुसळधार पावसातही मोठ्या संख्येने तरुण उपस्थित राहून प्रशासनाला थेट जाब विचारत पारदर्शकतेची मागणी केली आहे। तरुणांनी आरोप केला आहे की गावातील पूर्ण व अपूर्ण कामासाठी इतर गावातील छायाचित्रे ॲपवर अपलोड करण्यात आली आहेत, त्यामुळे या प्रकारामागे भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी एका ग्रामपंचायतीचा आयडी व पासवर्ड दुसऱ्याकडे कसा गेला, अनेक वर्ष ग्रामसभा का झाली नाही, अपूर्ण कामे पूर्ण का करण्यात आली नाहीत, तसेच चुकीचे फोटो कोणाच्या सांगण्यावर अपलोड करण्यात आले, असे एकामागून एक प्रश्न उपस्थित करत तरुणांनी प्रशासनाला घेरले। सध्या ग्रामपंचायतीवरील प्रशासक समिती कार्यरत असून माजी सरपंच छाया कळके या प्रमुखपदी काम पाहत आहेत। मात्र प्रत्यक्षात अपूर्ण असलेली कामे ॲपवर पूर्ण दाखवण्यात आल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान ग्रामपंचायत अधिकारी स्मिता सूर्यवंशी यांनी 4 दिवसातच चौकशी पूर्ण करून अहवाल सादर केला जाईल व ग्रामसभेत तो सार्वजनिक केला जाईल असे आश्वासन दिले आहे। आजच्या काळात सामाजिक प्रश्नांपासून दूर राहणाऱ्या तरुणांच्या पार्श्वभूमीवर बेनिग्रे येथील तरुणांनी दाखवलेली जागरूकता आणि एकजूट ही आदर्शवत असून गावच्या विकासासाठी ही सकारात्मक पाऊल मानली जात आहे। लाईव्ह मराठीसाठी सर्जराव भाट। कामांमध्ये आम्हाला बराचसा भ्रष्टाचार आणि हिशोबात तफावत दिसत्या। बरीचशी कामं अशी आहेत जी अपूर्ण आहेत आणि पूर्ण दाखवल्यात, आणि बरीचशी कामं जी पूर्ण केलेत ती सुद्धा त्या ॲपवर अपूर्ण दाखवलेली आहेत। त्यामुळे त्यावर लवकरात लवकर काय ते निकाल लागून आम्हाला योग्य ती उत्तरे मिळावीत अशी आमची अपेक्षा आहे। एकही उत्तर आम्हाला समाधानकारक दिलेलं नाही आहे। आम्ही 2 दिवस झाले येतोय, आज सुद्धा सकाळपासून इथं पावसात 9 वाजल्यापासून उपाशी आहे। एकही उत्तर आम्हाला समाधानकारक दिलेलं नाही आहे कोणी। आणि सगळे मी 3 दिवसापूर्वी ग्रामपंचायत मध्ये आलो होतो, त्यावेळेला फक्त ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी होता। त्यानंतर त्यांना विचारल्यानंतर तिने सदस्यांना फोन केले, उडवाउडीची उत्तर दिली, आम्ही इकडे आहे तिकडे आहे बाहेर आहे। ज्यावेळेला क्लर्क होता, क्लर्क आला, थोड्या वेळाने क्लर्कांना विचारलं की बाबा मेरी पंचायत मध्ये जे फोटो कोणी अपलोड मारले ते विचारल्यानंतर तो क्लर्क काय म्हणतोय की आम्हाला की मी नाही मारायला, जे बिल सोडतात त्यांनी अपलोड मारलं। माझी अशी शंका आहे, ग्रामपंचायतची जी आयडी असते ती आयडी तुम्ही बाहेर लोकांना कशी देता आणि त्यांनी अपलोड कशी मारतात? ते ठेकेदारांना मारलेत असं त्यांचं म्हणणं आहे। आणि आज आम्ही सर्वजण कामं सोडून किंवा जेवल्या नसल्यामुळे पावसामुळे इथं थांबलोय, आणि इथं आम्ही आल्यानंतर तो क्लर्क आहे तो आम्हाला उडवडीची उत्तर देतोय, मी मारल्यात, मी माराय नाहीत, सदस्यांच्या सांगण्यावरून हे केले ते केले हे तो बोलत आहे। आणि आता आम्हाला समाधानकारक काही उत्तर मिळाले नाही। आणि भ्रष्टाचार हे ते जे आयडी आहे ती ग्रामपंचायतवरनच अपलोड झाल्यात हे मी सांगतोय, निश्चितपणे सांगतोय। काम अपुरे आहेत, ती पूर्ण दाखवलेले आम्हाला दाखवायला पाहिजे, एवढंच आमचं काम आहे, दुसरा विषय नाही। ग्रामपंचायत बेनिग्रे ग्रामपंचायत अधिकारी गावकऱ्यांनी जे आरोप केलेले आहेत की 15 मध्ये चुकीचे फोटो पडलेले आहेत, त्या पद्धतीने आम्ही त्यांच्यावर कारवाई आम्ही करू। आणि जी कामं काही झालेली आहेत, अपलोड झालेले आहेत, ती कामं केलेली आहेत, रितसर सगळी कामं गावात झालेली आहेत, आणि ते आम्ही 4 दिवसात गावकऱ्यांच्या समोर मांडू। नमस्कार, मी कृष्णा यशवंत जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रशासक समितीमध्ये मी सदस्य म्हणून ग्रामपंचायतचं काम आम्ही सर्वजण पाहतो। आज गावातील युवक नागरिक यांनी ग्रामपंचायतीमध्ये येऊन गेले 2 दिवस ते तक्रार आणि आरोप करत आहेत की मेरी पंचायत ॲप या ॲपवरती जी कामं दाखवली आहेत ती प्रत्यक्ष दिसत नाहीत, आणखी त्याच्यावर जे फोटो झाले ते बाहेरच्या लोकेशनचे दिसतात। वास्तविक ग्रामपंचायतीला जो शासनाकडून निधी आलेला आहे तो पासबुकवरती किर्दीला घेतलेला आहे, त्याचप्रमाणे जो खर्च झालेला आहे तो सुद्धा पासबुक किर्द याच्यावरती आहे। काम कोणाला दिलं तो कॉन्ट्रॅक्टर, त्याचं एस्टिमेट MB हे सगळं याप्रमाणे रितसर खर्च झालेला आहे। फक्त ॲपवरती ज्या कोणी व्यक्तीनं ऑपरेटरनं जे चुकीचे फोटो अपलोड केलेत त्याच्यावर कारवाई करणं ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे। ते त्याच्यासुद्धा आम्ही 4 दिवसात कारवाईचे आदेश देतोय। जे काय गैर झाले त्याला गैर म्हणूया, जे काय योग्य आहे त्याला योग्य म्हणूया, पण असा काय मोठा फार भोंगळ कारभार झाला असा काय ह्याच्यात नाही आहे।
काही कामं अपूर्ण आहेत ती त्या ॲपला पूर्ण दिसतात, काही कामं पूर्ण आहेत तीसुद्धा अपूर्ण दिसतात. आणि आम्हाला अशी साशंकता आहे की हे जे ॲप आहे ते या ॲपचं प्रत्येक गावात जर बघितलं तर अशीच काहीशी त्या ॲपमध्ये असण्याची शक्यता आहे की चुकीचे फोटो असतील किंवा चुकीचं कामाचं नाव असेल अशी सुद्धा आम्हाला एक शक्यता आहे. तरीही आम्ही आमच्या गावच्या नागरिकांना योग्य ते उत्तर देणं आम्ही बांधील आहे आणि त्यांना आम्ही ते योग्य ते उत्तर 4 दिवसानंतर देऊ.